एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपलं, पण प्रश्न अजूनही कायम आहे. खरंच कलिंगडामुळे मृत्यू झाला की या प्रकरणामागे आहे अजून मोठं गूढ? मुंबईच्या पायधुनी भागात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण देशाला हादरवून टाकते आहे. एका कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ली, त्यानंतर कलिंगड खाल्लं आणि काही तासांतच 4ही सदस्यांचा मृत्यू झाला. पण आता या प्रकरणात समोर आला आहे एक वेगळाच ट्विस्ट. कारण तपासात फक्त कलिंगडच नाही, तर तब्बल 11 वस्तू पोलिसांनी आणि FDA ने ताब्यात घेतल्या आहेत. आणि आता प्रश्न असा, नेमकं विष कोणत्या पदार्थातून गेलं? ही घटना घडली मुंबईतील पायधुनी भागात. एका कुटुंबाने रात्री नातेवाईकांसोबत बिर्याणीचं जेवण केलं. सगळं अगदी सामान्य होतं. रात्री 10:30 वाजेपर्यंत सगळे एकत्र होते. नातेवाईक घरी गेले, पण त्यानंतर रात्री साधारण 1 वाजता त्या कुटुंबाने कलिंगड खाल्लं आणि पहाटे 5च्या सुमारास अचानक तब्येत बिघडायला सुरुवात झाली. उलट्या, जुलाब, अशक्तपणा आणि प्रचंड त्रास. कुटुंबातील 4ही सदस्यांची प्रकृती काही मिनिटांत गंभीर झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांच्याही प्रयत्नांना यश आलं नाही. एकामागोमाग एक 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला संशय गेला तो कलिंगडावर, कारण बिर्याणी इतर नातेवाईकांनीही खाल्ली होती, पण त्यांना काहीही त्रास झाला नाही. म्हणून तपास यंत्रणांचं लक्ष गेलं त्या कलिंगडाकडे. मात्र आता तपासात नवीन माहिती समोर आलीये. FDA आणि पोलिसांनी घटनास्थळावरून 11 वेगवेगळ्या वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये अर्धवट खाल्लेलं कलिंगड, बिर्याणीचे नमुने, पाण्याचा ग्लास, दालचिनीसारखी दिसणारी पावडर, खजूर, कच्चा तांदूळ, मसाले आणि इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे. हे सर्व नमुने तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे डॉक्टरांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. मृतांच्या शरीरात किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं. याचा अर्थ साधी फूड पॉयझनिंग नसण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते विषारी रसायन किंवा टॉक्सिन शरीरात गेलं असावं. आता तपासात सर्वात मोठा प्रश्न आहे, कलिंगड खरंच कारण होतं की कुणीतरी अन्नामध्ये काही मिसळलं होतं? कारण बिर्याणी खाल्लेल्या इतर लोकांना काहीच झालं नाही. म्हणजेच मृत्यूचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि अन्नाचे नमुने यांची तुलना केली जाणार आहे आणि त्यानंतरच समोर येईल त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. या प्रकरणामुळे मुंबईत कलिंगड विक्रेत्यांमध्येही भीती निर्माण झाली. काही ठिकाणी विक्रेत्यांनी कलिंगड विकणं बंद केलं आहे. लोकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पण डॉक्टर सांगतात, कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी तपास पूर्ण होणं गरजेचं आहे. सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 4 निरपराध जीव गेले, पण त्यामागचं खरं कारण अजूनही रहस्यच आहे. हे फक्त अन्नातून झालेलं विषबाधेचं प्रकरण आहे की यामागे आहे अजून मोठं गूढ? तुम्हाला काय वाटतं? खरंच कलिंगड कारणीभूत आहे की या प्रकरणात काहीतरी वेगळंच लपलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.